आणि लाईफ टाईममध्ये हे इक्वेशन फॉर वर्क डनचे विसरायचं नाही. दोन इक्वेशन्स आहेत, W इज टू मायनस पी एक्स डेल्टा व्ही, आणि दोन्ही इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचे आहेत. इक्वेशन फॉर वर्क डन, हा ना. दोन इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. पहिले इक्वेशन आहे गाईज W इज टू मायनस पी ई एक्स डेल्टा व्ही, हे इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. आणि दुसरं एक इक्वेशन आहे गाईज W मॅक्स इज टू मायनस 2.303 NRT log to the base 10 V2 upon V1 और P1 upon P2, हे दोन्ही इक्वेशन डिराईव्ह आहेत. याच्यामध्ये इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह सगळं असणार आहे, हा ना. फक्त ऐकायचं आहे. 3 मार्काला बोर्डमध्ये विचारतात आणि प्रत्येक एक्झाममध्ये नीट, JEE, MST, CET, तलाठी भरती सगळ्या एक्झाममध्ये विचारलं जातं. फक्त शांतपणे दोन्ही पणचे डेरिव्हेशन ऐकायचं. पहिल्याचं डेरिव्हेशन स्टार्ट करू मी, हा ना. पहिल्याचं डेरिव्हेशन मी स्टार्ट करतो गाईज, ऐकून घ्या, हा ना गाईज. पहिलं डेरिव्हेशन आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी आपल्याला पिस्टन घ्यायचं आहे, पिस्टन, हा ना. आपण डेरिव्हेशन कोणतं करतो, आपण W इज इक्वल टू मायनस पी ई एक्स डेल्टा व्हीचं इक्वेशन आपण काय करतोय, डिराईव्ह करतो गाईज, है ना गाईज. त्यासाठी अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. डेप्थ जोरात भेटेल तुम्हाला, फक्त ऐकत राहा. माझं 12वीला मॅथमॅटिक्स होतं, है ना. हा एक पिस्टन आहे, है ना गाईज. हा पिस्टन आहे. पिस्टनला लक्षात घ्या, हा पिस्टन आहे, हा ना गाईज. हा वरचा एक पिस्टन आहे ना, राईट ना गाईज. हा पिस्टनचा पार्ट आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये काय आहे, गॅस आहे गाईज. इसमें क्या भाई, गॅस आहे, गॅस, है ना. पिस्टन आहे आणि वरून एक प्रेशर आहे. त्या प्रेशरचं नाव आहे पी एक्सटर्नल, PEX म्हणायचं, PEX म्हणायचं. पी एक्सटर्नल वरून, त्या पिस्टनवरून प्रेशर काय आहे, पी एक्सटर्नल. ह्याच्यामध्ये आतनं एक प्रेशर असतं गाईस, त्याला म्हणायचं आपण पी, नॉर्मल पी म्हणायचं. पी महत्त्वाचं आहे, लक्षात आलं का. कोणतं आहे, पी, है ना गाईज. लक्षात घ्या. हे थोड्या वेळानंतर काय होतं, हे गॅस जो आहे ना गाईज, ह्याच्यातला गॅस आहे ना एक्सपांड होतो. काय होतो, एक्सपांड होतो, लक्षात आलं का. गॅस एक्सपांड झाला म्हणजे काय झालं, पिस्टन काय झालं, वरती गेलं. काय झालं, हे जे पिस्टन आहे ना गाईज, हे पिस्टन लक्षात घ्या, हे कुठे गेलं, वरती गेलं गाईज. म्हणजेच काय झालं बघा, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. हा पिस्टन आहे, हा असं ना, ठीक आहे ना. इथं होतं ना हे, हा इथं वरती गेला, हा ना. म्हणजेच काय झालं, आपली हे काय होती, हे लेवल होती ना सुरुवातीला लेवल कोणती होती, सुरुवातीला इथलं आपलं पिस्टन इथं होतं ना गाईस. इथून एवढं वरती गेलं, कितीनं वरती गेलं. आम्ही त्या नाटकं करू नको, बसायचा का बस नीट, DP, हा ना. काय झालं, DPनं वरती गेलं गाईस, लक्षात घ्या, हा ना. गॅस एक्सपांड झाला म्हणजेच काय झालं, याच्यामध्ये इंटरनल प्रेशर जास्त झालं, हा ना गाईस. इंटरनल प्रेशर, हे प्रेशर जास्त झालं ना, हे प्रेशर काय झालं, कमी झालं, लक्षात आलं का. तर म्हणजेच काय झालं, आपण वरून प्रेशर देतोय, त्याच्या अगेन्स्ट वर्क होते. आपण वरून प्रेशर देतोय, त्याच्या अगेन्स्ट वर्क होते. तर W इज इक्वल टू काय रे बाबांनो, वर्कचा फॉर्म्युला माहिती आहे का गाईस तुम्हाला, लक्षात घ्या. लाईफमध्ये विसरू नका कधी पण. काम केले की काय होतं ते बाबांनो, काम केले की FD होते, FD. काम केले काय होते, FD होते. बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट होतं. काम करने के बाद क्या होता भाई, फिक्स डिपॉझिट होता है, FD म्हणतात त्याला, लक्षात येते का. काय होतं, काम केले की FD होतं. पण काम काय, पालत्या घागरीवरती पाणी आहे. दॅट इज व्हॉट, काम हे उलट्या डायरेक्शनने होतं. वरून आपण प्रेशर देतोय, आपण वरून प्रेशर देतोय ना, म्हणजे हे खाली जायला पाहिजे. डिस्प्लेस कुठं व्हायला पाहिजे, खालच्या साईडनं व्हायला पाहिजे. पण हे कुठं होतंय, वरच्या साईडनं होतंय. म्हणून इथं निगेटिव्ह साईन आहे गाईज, लक्षात आलं. व्हाय इज अ निगेटिव्ह साईन, कारण अपोजिट प्रेशरच्या अपोजिट साईडला त्याचं डिस्प्लेसमेंट होते, त्यामुळे ते काय आहे, निगेटिव्ह, मायनस साईन आहे. आता दुसरं माहिती आहे का तुम्हाला, Fचं इक्वेशन माहिती आहे का तुम्हाला, Fचं इक्वेशन माहिती आहे का. यस नो, F इज इक्वल टू पा आणि मा नावाचं इक्वेशन आहे. F इज इक्वल टू काय, कानाखाली चापड दिली की आठवण कोणाची येते, माची येते. कानाखाली फोर्स लावला, आठवण कुणाची येते, माची येते. दुसऱ्या कानाखाली फोर्स लावला, कुणाची आठवण येते, पाची. फोर्सची दोन इक्वेशन माहिती आहेत ना तुम्हाला फिजिक्सचे, है ना. MA आणि PA, प्रेशर इंटू एरिया, है ना. मा आणि पा.
एका कानाखाली मा, दुसऱ्या कानाखाली पा, फोर्स लावला की मा आणि पाचे दोन इक्वेशन लक्षात ठेवायचे. लक्षात आलं का? हे ट्रिक्स आहे ते, लक्षात घ्या गाईज. है ना. इथं डब्ल्यू इज इक्वल टू, हां आपलं काय बाबांनो, एफ इज इक्वल टू काय असेल, पा असेल. तर डब्ल्यू इज इक्वल टू काय होईल, मायनस पी ए डी. पोरग येडा बघा, जोक केलं. पी ए डी, है ना, कॅमेरा व्यवस्थित पकडा. है ना, पी ए डी. पॉईंट क्लिअर आहे गाईज. ए डी म्हणजे काय रे, ए डी म्हणजे तुम्ही का, ए डी म्हणजे काय, ए आम्ही त्या ए डी. हा, ए इंटू डी इज इक्वल टू व्हॉट. लक्षात घ्या, याची ट्रिक्स आहे मुलांनो. ए डी लक्षात आलं का, ए डी व्ही. हा, ए डी वैष्णवी, ए डी वर्षा. लक्षात आलं का, ए डी मीन्स व्हॉट, बरोबर ना. ए इंटू डी, एरिया इंटू डिस्प्लेसमेंट ना, हाईट ना, ए डी व्ही. लक्षात आलं का. म्हणजेच काय करायचं गाईज, लक्षात घ्या. इथं बघा, इथं जे आहे ना व्हॉल्यूम जे घ्यायचं गाईज, ते चेंजमध्ये घ्यायचं गाईज. आपल्याकडे दोन डिस्प्लेसमेंट आहेत, लक्षात घ्या. इथं काय करायचं आहे, ए डी इज इक्वल टू व्हॉट, ए इंटू डी इज इक्वल टू डेल्टा व्ही लिहायचं गाईज. कारण इथं व्हॉल्यूम दोन आहेत, एक इनिशियल व्हॉल्यूम आहे आणि एक फायनल व्हॉल्यूम आहे गाईज. डेल्टा व्ही लिहायचं म्हणजे इक्वेशन काय होईल बघा, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी, हे जे पी आहे ना गाईज, पी हे जे पी आहे ना, पीला एक्सटर्नल करा गाईज. कारण हे प्रेशर पी ई एक्स ए डी आहे ना, इथं काय लिहा, पी ई एक्स डेल्टा व्ही. दिस इज आवर इक्वेशन गाईज. ह्या इक्वेशनला आपण असं पण लिहू शकतो, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी ई एक्स व्ही टू मायनस व्ही वन लिहू शकतो का रे. डेल्टा व्ही म्हणजे काय, व्ही टू मायनस व्ही वन, चेंज इन व्हॉल्यूम. लक्षात आलं का, व्ही टू मायनस व्ही वन. हे पहिलं इक्वेशन डिराईव्ह केलं आपण कुणाचं, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्स डेल्टा व्हीचं. लक्षात येते का. आजचा त्याच्यामध्ये जबरदस्त बोर्डसाठी, महाराष्ट्र बोर्डसाठी 3 मार्कासाठी विचारणारा सरळ प्रश्न मी तुमच्या पुढे डिस्प्ले करतोय. महाराष्ट्र बोर्ड मिशन CAT हे आपलं आता एम आहे गाईस. हा ना, CET ॲडव्हान्स हे आपल्याला काय करायचं आहे, पुढं चालायचं आहे. इक्वेशनचं नाव आहे बघा, हे इक्वेशन डिराईव्ह कसं करतात, डब्ल्यू इज इक्वल टू, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस 2.303 NRT लॉग टू द बेस 10 V2 अपॉन V1. लक्षात आलं का. हे इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह फक्त 5 मिनिटात कधी संपवतोय आपण. ते बॅक ठेव खाली व्यवस्थित. हां, इक्वेशन बघा गाईस. हा, डब्ल्यू मॅक्स इक्वेशन डेरिव्हेशन फॉर डब्ल्यू मॅक्स, डेरिव्हेशन फॉर व्हॉट, डब्ल्यू मॅक्स. इथपर्यंत चालू करायचं का, हो नो, चालू करायचं का आदित्य, समजते का आदित्य, समजले का, नीट बोलत राहा. आता इकडं बघ, डायग्राम अंडरस्टँड कर. बोर्डाचा आहे, माझं घरचं नाही, सिलेबसचा पार्ट आहे. महाराष्ट्र बोर्डच्या पुस्तकामध्ये काढून बघितलं तर हेच आहे. हा ना, मग म्हणायचं नाही जे मेन्स आणि ॲडव्हान्स घेत सर म्हणून. हा ना, हा लक्षात घ्या. आता इथं बघा गाईज, लक्षात घ्या, मी काय करतोय, हा इथं पुन्हा इथं पिस्टन आहे. हा ना गाईज, हा पिस्टन आहे. हा ना, इथं इंटरनल, इकडं बघा, इथं प्रेशर कोणतं आहे, 2-3 डायग्राम. हा ना, इथं प्रेशर कोणतं आहे, इंटरनल प्रेशर. हा ना गाईज, याला ना कलर चेंज करतो मी, थोडं थांबा, पेजेस थोडं वाचू नका रे, मला असं वाटलं कुणी आलं काय की. हा, इथं प्रेशर, आतलं प्रेशर काय बाबांनो, पी आहे. वरचं प्रेशर काय आहे, PEX आहे ना. क्लिअर आहे का. हा, क्लिअर आहे. हे पहिला पिस्टन झाला. ह्याच्यामध्ये गॅस आहे ना, गॅस काय होतोय, गॅस एक्सपांड होतोय. गॅस कसा होतोय, गॅस एक्सपांड होतोय गाईज. लक्षात येते का, गॅस काय होतोय, एक्सपांड होतोय. पॉईंट क्लिअर आहे का. हा ना, क्लिअर आहे ना. आता पुढं बघा, गॅस एक्सपांड होते, ओके ना. आता इथं काय करा, लक्षात घ्या गाईस, इथं प्रेशर थोडंसं रिलीज करा गाईस. इथं काय करा, इथं थोडं प्रेशर रिलीज करा. हा पिस्टन जो आहे ना, हा पिस्टन, हा इथला आहे ना पिस्टन, हा पिस्टन कुठं जाईल, वरती जाईल. हा ना, हा पिस्टन कुठे जाईल, वरती जाईल. म्हणजेच काय होईल, इथं हा कितीनं वरती जाईल, DPनं वरती जाईल. अगोदर इथं होता ना हा पिस्टन, कुठे गेला, वरती गेला. कितीनं वरती गेला, एक डीनं वरती गेला. पण प्रेशर किती रिलीज झालं तिथं,
डीपी एवढं प्रेशर ना कमी झालं. डीपी एवढं प्रेशर काय झालं, कमी झालं. ह्या इक्वेशनवर आपलं एक इक्वेशन काढायचं. आता अनुषंगाने ह्या डायग्रामवरून आपल्याला काही इक्वेशनकडे जायचं आहे. आपलं बेसिक इक्वेशन काय गाईज लक्षात घ्या. हिअर गाईज हिअर अरे ये ना बाबा हिअर आपलं इक्वेशन काय, W इज इक्वल टू व्हॉट गाईज मायनस PX डेल्टा V. इक्वेशन आहे का, यस नो, हो बोला, इक्वेशन आहे का. ह्याला काय करायचं आहे, ह्या इक्वेशनला आपण डेरिव्हेटाइज ऑन बोथ साईड करूयात. याचं काय करूयात, डेरिव्हेटिव्ह करूयात गाईज बोथ साईडला. इक्वेशन हा काय मिळेल बघा, डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साईड केल्यानंतर इथं काय करता येईल, DW इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल DV लिहू शकतो का मी. कॅन आय राईट दिस इक्वेशन. डेरिव्हेटाइज ऑन बोथ साईड केल्यानंतर लक्षात येते का. आता महत्वाचा मुद्दा काय आहे बाबांनो, लक्षात घ्या गाईस, लक्षात घ्या. महत्वाचा मुद्दा काय, PEX बरोबर, इकडे बघा ह्या डायग्रामवरून PEX बरोबर आपण एक असं इक्वेशन लिहू शकतो का रे. हे बाहेरचं प्रेशर काय आहे, PEX आहे गाईस. आतलं प्रेशर कोणतं आहे, आतलं प्रेशर P आहे. PX इज इक्वल टू टोटल प्रेशर मायनस DP लिहू शकतो का. आतलं प्रेशर जास्त आहे ना, बाहेरच्या प्रेशरपेक्षा आतलं प्रेशर जास्त आहे, त्यामुळे हे काय होतं, पिस्टनवरती जातोय. कितीनं जास्त आहे, बाहेरच्या प्रेशरची आणि आतल्या प्रेशरचं जर कंपॅरिझन केलं तर कितीनं आतलं प्रेशर मोठं आहे, फक्त DPनं मोठं आहे. ह्या इक्वेशनला आपण असं लिहू शकतो का, PX इज इक्वल टू P मायनस DP लिहू शकतो का. ही व्हॅल्यू इथे लिहून ठेवा ना, काय होईल लक्षात घ्या. आता इकडे बघा, आपण आता इथून डेरिव्हेशन प्रॉपर चालू करतो गाईज, है ना. DW इज इक्वल टू मायनस PEX डेल्टा DV लिहिलं. हा PEX इज इक्वल टू काय रे बाबांनो, P मायनस DP म्हणलं होतं. पुट द व्हॅल्यू ऑफ PX इन अबव इक्वेशन. काय होणार रे, काय होणार, DW इज इक्वल टू मायनस P मायनस DP. बरोबर आहे गाईस, इकडे लक्ष द्या. इज इक्वल टू DV असं होईल का इक्वेशन, यस नो, असं होईल का. इक्वेशन डिराईव्ह केल्यानंतर सॉल्व केल्यानंतर काय तयार होईल गाईस, इकडे बघा. DW इज इक्वल टू मायनस PDV प्लस DPDV तयार होईल का. ह्याला जर हा ना सॉल्व केलं तर, ब्रॅकेट सॉल्व केलं तर, हा ना. इथं काय म्हणायचं, इंग्लिशमध्ये एक वाक्य लिहायचं गाईस. इथं काय करायचं, वी हॅव टू राईट द वन सेंटेन्स इन इंग्लिश. व्हॅल्यू ऑफ DP अँड DV इज व्हेरी स्मॉल and here product is also very small, so this product of this value is neglected. बरोबर ना. इथं काय लिहायचं, इथं लिहायचं, values of DP and DV are very small, so neglect it. नेग्लेक्ट इट. क्लिअर आहे गाईस. इक्वेशन काय तयार होईल, DW इज इक्वल टू व्हॉट मायनस PDV. इक्वेशन काय तयार होईल रे, DW इज इक्वल टू व्हॉट मायनस PDV. इथपर्यंत इक्वेशन क्लिअर आहे का, इथपर्यंत इक्वेशन क्लिअर आहे काय, अडचण आहे कुणाला. अडचण नसेल तर काय हरकतच नाही. आपल्याला माहित आहे आयडियल गॅस इक्वेशन गाईस, आयडियल गॅस इक्वेशन माहित आहे तुम्हाला, माहित आहे का नाही. PV इज इक्वल टू NRT, PV इज इक्वल टू NRT. लक्षात घ्या, PV इज इक्वल टू काय, PV इज इक्वल टू NRT गाईज. PV इज इक्वल टू NRT, PV इज इक्वल टू NRT. आपल्याला इंटरेस्ट कोणामध्ये आहे, इंटरेस्ट आपल्याला P मध्ये आहे गाईज. लक्षात घ्या, आवर इंटरेस्ट इज व्हॉट, P बरोबर काय असेल, NRT डिवायडेड बाय V. NRT डिवायडेड बाय V. लक्षात येते का. काय करायचं, ही व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये, ह्या इक्वेशनला काय करा, लक्षात घ्या रे, ह्या इक्वेशनला ह्याला 1 नंबर द्या, ह्याला 2 नंबर द्या. पुट द व्हॅल्यू ऑफ, पुट
पुट व्हॅल्यू ऑफ पी इन इक्वेशन 2. इंग्लिशमध्ये लिहायचं वी गेट म्हणायचं. काय म्हणायचं? वी गेट कॉमा. क्लिअर आहे? हो म्हणा. इथंपर्यंत झाल्यानंतर काय होईल रे बाबांनो? DW इज इक्वल टू हे आहे का मायनस पी ची व्हॅल्यू काय आहे? NRT डिवायडेड बाय व्ही. पुढं काय रे बाबांनो? इंटू DV. ह्याला आपण रिशफल असं करू शकतो का? DW इज इक्वल टू मायनस NRT DV बाय V असं लिहू शकतो का? लिहू शकतो ना? आले का समज में? लक्षात येते का? आता इथून चालू होते इंटिग्रेशन गाईस. इथून काय तयार होतं? इंटिग्रेशन गाईस. लक्षात येते का तुम्हाला? आता इंटिग्रेशन मध्ये काय होतं बघा, इथं एक टर्म लिहायचं गाईस. इथं N इज व्हॉट? N इज नंबर ऑफ मोल. R इज व्हॉट? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. इट्स व्हॅल्यू इज 8.314 है ना. जम्मू काश्मीर पर केल्विन पर मोल नावाच्या खूप साऱ्या व्हॅल्यूज आहेत आर बद्दल. आयडियल गॅस इक्वेशन आहे ना सध्या काही खूप मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये चालू आहे. ते मी शिकवतो टॉपिक सध्या आयडियल गॅस इक्वेशन. त्याच्या आरच्या 5-6 व्हॅल्यूज आहेत. लक्षात आलं का? ते सांगेन मी तुम्हाला है ना. 8.314 हे जनरली कॉमनली वापरायचं. कसं वापरायचं काय नाही. थर्मोडायनॅमिक्समध्ये RTची व्हॅल्यू तुम्हाला कॉमन एकदम मल्टिप्लाय करूनच येईल मी. 22.4 असते. कसं असतं काय नाही ते सांगतो मी तुम्हाला है ना. कॅल्क्युलेशनसाठी काय काय कॅल्क्युलेशन लागणार आरच्या व्हॅल्यू ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आता याच्यानंतर बघा काहीच 2 मिनिट थांब है ना. ह्याच्यानंतर आता ह्याच्यावरती काय करायचं? ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. आर N कॉन्स्टंट आहे, हा आहे T कॉन्स्टंट आहे. म्हणजे T कॉन्स्टंट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? ॲट आयसोथर्मल कंडिशन ॲट T कॉन्स्टंट. लक्षात घ्या ॲट काय म्हणूयात आपण? ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे त्या प्रोसेसचं नाव काय आहे? आयसोथर्मल प्रोसेस. त्या प्रोसेसचं नाव काय असतं? आयसोथर्मल प्रोसेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजेच काय असेल आपली इक्वेशन बघा काय आहे बघा. पुन्हा एकदा इक्वेशन लिहूयात. DW इज इक्वल टू काय असेल रे? DW इज इक्वल टू मायनस NRT DV बाय V आहे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड गाईस. काय करायचं आता आपल्याला? इंटिग्रेशन चालू करायचं गाईस. लक्षात घ्या इंटिग्रेटिंग. बॉटलचा आवाज नाही आला पाहिजे. इंटिग्रेटिंग ऑन पाणी वगैरे अजिबात प्यायचं नाही कोणी काय असे ना. बोथ साईड है ना. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड. ह्याचे इंटिग्रेशन काय करा? 1 to 2 करा. DW इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन V1 to V2 NRT DV बाय V. ह्याच्यामध्ये N कॉन्स्टंट आहे, R कॉन्स्टंट, T कॉन्स्टंट आहे है ना गाईस. ह्याचं इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर ह्याला काय म्हणू शकतो आपण? W मॅक्स लिहायचं गाईस. ह्याला काय म्हणतात? W मॅक्स म्हणतात. ह्याचं सॉल्व्ह केल्यानंतर W मॅक्स म्हणायचं. हे इंटिग्रेशनला मी बाहेर मध्ये घेऊ शकतो. इंटिग्रेशनच्या बाहेर कोण कोण असेल? NRT असेल गाईस, कारण हे तिन्ही पण कॉन्स्टंट आहेत. आपण आयसोथर्मल कंडिशन म्हणले ना, टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणले. T बाहेर काढलं. इंटिग्रेशन काय असेल इथं? V1 to V2 असेल DV बाय V. पॉईंट क्लिअर आहे गाईज? येस नो. आता हे सॉल्व्ह केल्यानंतर गाईज लॉन नावाचा एक पार्ट येतो. लक्षात घ्या हे काय येतं? लॉन नावाचा पार्ट येतो. याला आपण असं लिहू शकतो का? W मॅक्स इज इक्वल टू है ना मायनस NRT लॉन V2 मायनस लॉन V1. लॉन V2 मायनस लॉन V1 बरोबर आहे का? इज इक्वल टू मायनस NRT लॉन V2 अपॉन V1 असं आपण लिहू शकतो. यस लिहू शकतो का नाही? सगळ्यात महत्वाची डायलॉग आहे गाईज. लॉनचं कन्वर्जन लॉग टू द बेस 10 मध्ये करायचं आपल्याला. लक्षात घ्या लॉनचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे? लॉग टू द बेस 10 करायचं आहे. काय करायचं? त्याला 2.303 न मल्टिप्लाय करायचं. 2.303 न मल्टिप्लाय करायचं असतं गाईज. म्हणजे लॉनचं कन्वर्जन कशामध्ये होईल आता? लक्षात घ्या गाईज. म्हणजे इक्वेशन काय तयार होईल रे? W मॅक्स इज इक्वल टू काय रे? काय होईल रे बाबांनो? मायनस 2.303 NRT लॉग टू द बेस 10
V2 बाय V1. लक्षात येते गाईस? यस नो. आता त्याच्यानंतर गाईस आपल्याला अप्लाय काय करायचं? बॉइल्स लॉ वापरायचा गाईस. वी हॅव टू अप्लाय व्हॉट? बॉइल्स लॉ. अप्लाइंग Boyle's law. Applying what? Applying Boyle's law. P1 V1 is equal to P2 V2. P1 V1 is equal to what? P2 V2. लक्षात आलं का? इक्वेशनला मी पुढच्या स्लाइडवरती लिहितोय. इक्वेशन शेवटचं काय होतं आपल्याकडे? पुन्हा तुम्हाला पुढे दिसलं पाहिजे. झालं 2 मिनिटाचं आहे. W max is equal to काय होतं? -2.303 nRT log to the base 10 V2 बाय V1 होतं. आपण बॉइल्स लॉ वापरतोय. बॉइल्स लॉमध्ये काय बाबांनो? P1 V1 इज इक्वल टू P2 V2 है ना. P1 बाय P2 इज इक्वल टू काय असेल? हा तिकडे जाईल V2 बाय V1. म्हणजे आपण V2 बाय V1 ऐवजी आपण काय लिहू शकतो? P1 बाय P2 लिहू शकतो. हेन्स आवर इक्वेशन इज व्हॉट गाईज? इक्वेशन काय असेल फायनल? इज इक्वल टू W मॅक्स इज इक्वल टू काय असेल बाबांनो? -2.303 nRT. लक्षात घ्या nRT log टू द बेस 10 काय असेल बाबांनो? P1 अपॉन P2. दिस अ फायनल इक्वेशन ऑफ व्हॉट? W मॅक्स. हे दोन्ही पण इक्वेशन फायनल असतील. हे पण फायनल आहे आणि हे पण फायनल आहे गाईस. दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट? W मॅक्स इक्वेशन. JEE मध्ये प्रचंड पद्धतीनं विचारतात. लक्षात येते का? लक्षात येते का गाईस? कोणत्या स्टेप्स समजल्या नसेल तर मला विचारू शकता आत्ताच्या आत्ता. दिस कॉल्ड ॲज व्हॉट? This is called as a content and this called as a integration derivative. W mass equation derive कसं करतात ते लक्षात येते का?